अगं दाखव तरी कसं झालंय ते. प्रेझेंटिंग अथर्व दादासाहेब रामपुरे. अगं ह्यात मी कुठे? बाबा. मस्करी करते छान काढतेस. मी इतका हँडसम दिसतो? हो. हा. अथर्व, हे काय? तू जागाच आहेस अजून? आणि ही पण जागी आहे? आजी, ते मी बाबाचं चित्र काढत होती. हो. मग पूर्ण झालं का चित्र? हो झालं. पण आजी, बाबा माझ्या ड्रॉइंगला हसतोय. हो. बघू बरं चित्र मला. हे बाबा आहेत? हो. हे बाबा, किती छान चित्र काढलं रे माझ्या नातीने. असं काय बोलतोस? मी ना बाबाकडे बघतेच. हो आजी, तू ना बाबाला चांगलाच धडा शिकव. चांगलाच धडा शिकवणार आहे. पण उद्या शिकवू का? आज ना खूप उशीर झालाय. चालेल? हो चालेल. अथर्व, आज ती माझ्यासोबतच झोपेल. चालेल ना? मंजिरी, बऱ्या बोलाने इथून निघून जा आणि वेदाला काही करायचा प्रयत्नही करू नकोस. अथर्व, तू जाऊन झोप, मी झोपवते हिला. चालेल ना? तू इथे आहेस म्हणून तर मी शांतपणे झोपू शकत नाही. काय रे, कसला विचार करतोयस? नाही, आज प्लॅन जरा वेगळा आहे. आज वेदा आमच्या सोबतच झोपणार आहे. चालेल तुला? मला चालेल. चला मग आपण झोपायला जाऊया. चल. किती वेळ वाचवणार तिला? पण आता ना तयारीत राहा, कारण पुढे जे काय होणार आहे ना, ते तुम्हाला बघवणार नाही.